जागे होऊन वाद्य वाजवीत आहेत म्हणतात. विना वेणू झल्लरी नाद उठला ती गजरी विराणी वाजती एकसरी नाद भितरी मननी रे. मग कसा आवाज येत होता? विना वाजत होता. कुठल्या प्रकारचं? चांगल्या प्रकारचं वाद्य वाजत होतं. समोरचं जर ते वाद्य समोरच्यानं ऐकलं तर त्याच्या मनाची शांतता होत होती. अशा प्रकारचं वाद्य राजा रावण युद्धाला निघाल्याच्या नंतर त्या ठिकाणी वाजत होतं म्हणतात. रणनोरा दस शिरा प्राणवया मोक्षे नारी निघाला से झडकरी अनुहात गजरी लावनिया. मग कोण निघाला होतं? रणनवरा म्हणजे राजा रावण त्या ठिकाणी रणनवरा सोबत होता. अशा प्रकारे राजा रावण निघाला होता. पण ज्यावेळेस परशुरामचंद्राच्या हाताने मोक्ष मिळणार होता ती रणनवरी मोक्षाची परणावया राजा रावण निघाला होता. अशा प्रकारे ते रणाचं वाद्य वाजत होता आणि रावण युद्धाकरता निघाला म्हणून सांगतात. संत चतुंग सेना सवे सकळ युद्ध रचना शास्त्रांची वांचना खरतर जाना सांगते. मग चांगल्या प्रकारचे जे काय असतील त्यांच्या तिथं शास्त्र अस्त्र सर्व चांगल्या प्रकारचे मोठमोठे शास्त्र अस्त्र घेऊन राजा रावण आपला रथ सज्ज करून सर्व सैन्य सज्ज करून परशुरामचंद्राकडे युद्धासाठी निघालेला आहे. विचित्र कवचांचे भार खडक तोमर लवळी चक्र गदा समुद्र पार सहे गाडे भार चालिले. मग त्यांचे काय जे मोठे गदा होते, चक्र होते, जे मोठे जे शस्त्र अस्त्र असतात राखेसकट तेवढे सगळ्यांनी घेतले आणि सर्वजण जे काय आहे त्यांच्याकडं रामाला मारण्याकरता तेवढं पूर्ण घेतलेलं आहे. राजा रावणासोबत राजा रावण सहित निघालेला आहे म्हणतात. विचित्र शास्त्राची जाती त्रिशूळ चेंडू झेलिती किती यववीर परी घाती कोगरे पिटती भिंडमाळा. मग चक्र होते, काही मुद्दल होते, असे मोठे जे काय शस्त्र अस्त्र असते ते असं चिंडू फळी करत झिलीत आनंदाच्या भरामध्ये हे मरणार होते. पण त्यांना मरण्याचं काही लक्षात नव्हतं. आपण मरणार आहेत म्हणून असं जाणीत नव्हते. एकदम राजा रावणाच्या समोरासमोर आनंदाने पुढे निघू लागलेले आहेत म्हणतात. गाडे भरून या परशर स्वर्णबंदी कोदंड भार ज्याच्या ऐकता टनत्तर कापे थरथर त्रिलोक. मग कसे शेप घेतलेले होते, बाण घेतलेले होते, गाड्या भरू बाण मोठे घेतलेले होते. त्या जर बाणाचा आवाज ऐकला तर सर्व देवगीत थरथर कापत होते. अशा प्रकारचे बाण घेतलेले आहेत. जे काय शस्त्रास्त्र लागत होते ते सर्व घेतलेले आहेत आणि राजा रावण परशुरामचंद्राकडे निघालेला आहे म्हणतात. अस्त्र देवता समस्ती भेण्याची सवे चालती विपाय वाचला लंकापती करील शांती सकळांची. मग त्या ठिकाणी जे शस्त्र अस्त्र दैवता होत्या त्या सगळ्या त्यांना भीती वाटत होती. राजा रावणाचा दरारा मोठा होता. त्या सगळ्या राजा रावणाच्या सोबत निघालेले आहेत. जर हे राजा रावण भाग्यानं वाचला तर काहीतरी होईल त्याच्यामुळं भिवू लागलेले होते आणि सर्वजण दळ त्या रावणाच्या सोबत निघालेले आहे म्हणतात. येणे भयंकारोनी जाना समंत्रास्त्र देवता गण सभे चालवी दशानन विचित्र विंदान सेनेचे. मग ज्यावेळेस राजा रावण मंत्र टाकीत होता, मंत्र बोलत होता आणि मंत्र बोलण्याच्यामुळे त्या शास्त्र अस्त्र दैवताला सोबत सगळ्या राजा रावणाच्या सोबत जावं लागत होतं आणि राजा रावण त्यांना सगळ्या संकट घेऊन चाललेला होता. अशा प्रकारे राजा रावण परशुरामचंद्राला मारण्याकरता निघालेला आहे म्हणतात. ध्वजा पताका अंबरी भाले झळकती चवरी दिव्य क्षत्रे शेण्यावरी राक्षस भारी अति शोभा. मग त्यांची कितीतरी प्रकारची शोभा होती. कारण राजा रावणाची लंका सोडण्याची होती. त्यांना कुठल्या प्रकारचं कमी नव्हतं. असं सर्व सैन्य राजा रावणासोबत सुविवंत दिसत होतं आणि निघालेले आहेत. महाराज म्हणजे रामचंद्र भगवान की जय.